चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील नगरसेवक राहुल चौधरी यांनी मंगल चौधरी या आजोबांच्या मालमत्तेवर 9 वारसा नसताना स्वतःच्या आईला समोर करून खोटं प्रतिज्ञापत्र तयार करून मनपाची कुठलीही बांधकाम परवानगी न घेता मोहल्ला भानापेठ शीट नंबर 43 मालमत्ता क्रमांक 4763 आराजी 76.92 चौरस मीटरवर अनधिकृत बांधकाम केल्यानं त्यांचं बांधकाम तोडण्यात यावं अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मुन्ना मंगल चौधरी व पंकज चौधरी यांनी मनपा आयुक्त यांच्यासह विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे। या पत्र परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते। नगरसेवक राहुल चौधरी यांच्यासह त्यांची आई श्रीमती निर्मल चौधरी, भाऊ कृणाल चौधरी, बहीण सोनाली चौधरी यांच्या नावे असलेली मौजा मोहल्ला भानापेठ शीट नंबर 43 ही मालमत्ता महानगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता पक्क बांधकाम करून इमारत उभी करण्यात आली। दरम्यान अधिक माहिती घेतली असता नगरसेवक राहुल चौधरी यांनी वरील जागा ही त्यांच्या एकूण 10 वारसांची असून त्यांनी सगळ्या वारसांची नावं हटवून स्वतःचं नाव त्या मालमत्तेवर चढवून तिथं जोर जबरदस्ती विना परवानगी अनधिकृतपणे घर बांधलं आहे। या संदर्भात मुन्ना मंगल चौधरी यांनी न्यायालयात याबाबत आपल्या भावंडांचा व बहिणीचा हिस्सा असल्यानं सदर बांधकामावर स्थगिती देण्यासाठी अपील केली असता त्यावर स्थगिती मिळालेली होती। मात्र तरीही न्यायालयाचा आदेश न मानता राहुल चौधरी यांनी बांधकाम पूर्ण करून न्यायालयाचा अवमान केला। दरम्यान पंकज चौधरी यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करून नगरसेवक राहुल चौधरी यांचं अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर शहरामध्ये भानापेठ प्रभागामध्ये राहुल चौधरी जे आता नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले आहे त्या राहुल चौधरीने आपल्या कुटुंबाची जी आहे पूर्ण फसवणूक केलेली आहे। त्या ज्या जागेवर त्यांनी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे बांधकाम केलेलं आहे त्या जागेवर जे आहे जवळपास 10 लोकांची हिस्सेदारी आहे। जे मुन्ना मंगल चौधरी जे आता आमच्या समोर हजर आहे त्यांचे संपूर्ण कुटुंब ज्या सोबत आहे त्या सर्व लोकांसोबत दगाफटका करून तिथे अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे। त्या बांधकामाच्या विरोधामध्ये जे चौधरी परिवार न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने त्या बांधकामावर स्थगिती आणली तरीही न्यायालयाची सुद्धा ज्या आदेशाची अवहेलना जी आहे राहुल चौधरी यांनी केलेली आहे। आणि सोबतच जे आहे महानगरपालिकेकडे पंकज चौधरी वेळोवेळी जे आहे मागणी करत आहे की हे बांधकाम तोडण्यात यावं। जवळपास जानेवारीपासून ते प्रयत्न सुरू आहे की राहुल चौधरीचं अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात यावं, परंतु महानगरपालिका आयुक्त जे आहे कुठल्याही प्रकारे कारवाई करायला तयार नाही आहे। फक्त ते नोटीस देत आहे की तुमचं जे आहे ते दस्तावेज आम्हाला ते कागदपत्र परवानगी जे दाखवा। अरे जर तुमच्या अभिलेखामध्ये राहुल चौधरी यांनी कुठल्याही प्रकारचे ज्या बांधकाम परवानगी त्या इमारतीसाठी घेतलेली नाही याचा अर्थ ते बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे। परंतु अनधिकृत हा शब्द तिथं लिहिण्यासाठी सुद्धा ते तयार नाही आहे। एक प्रकारे जे आहे या कायद्याची अंमलबजावणी ते करत नाही आहे आणि म्हणून महानगरपालिकाच्या आयुक्ताच्या विरोधामध्ये पंकज चौधरी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे की राहुल चौधरी यांचं बांधकाम त्वरित तोडण्यात यावं। 10 दिवसाचं अल्टिमेट जे आहे विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे। जर 10 दिवसामध्ये महानगरपालिका आयुक्तांनी सदर बांधकाम तोडलं नाही तर संपूर्ण चौधरी परिवार जे आहे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी दिलेला आहे।